वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आहे. बोर्ड परीक्षा आजच झालेली आहे. 7 मार्च 2025 इथे दिनांक दिलेली आहे. 7 मार्च 2025 ची ही प्रश्नपत्रिका. विषय आहे जिओग्राफी म्हणजे भूगोल. 39 या विषयाचा कोड नंबर आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते आणि 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेची 8 पानं किंवा पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका किंवा आत्ता 11वीचे जे मुलं आहेत त्यांनाही पुढच्या वर्षी प्रश्नपत्रिका उपयोगाला येणार आहे. तसंच स्क्रीनशॉट काढून घ्या प्रश्नपत्रिकेचे किंवा ज्यांनी आता परीक्षा दिलेली आहे लवकरच त्यांच्यासाठी उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे. चला तर पाहूया. इयत्ता 12वी भूगोल या विषयाची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका. भूगोल हा विषय कला शाखा आणि विज्ञान शाखा या दोन्हींनाही ही प्रश्नपत्रिका सारखीच आहे. 7 मार्च 2025 ची ही प्रश्नपत्रिका. आता प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात तुमच्यासाठी, त्या वाचून फॉलो पण करायच्या. पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2 आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3 रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4 नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 5 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे दर्शवलेलं असतं. आणि 6 नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. नकाशा पुरवणी जी असते ती मूळ उत्तरपत्रिकेला जोडायची. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना की नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे. पाहूया प्रश्न क्रमांक पहिला. आता जो पहिला प्रश्न आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्न. एकूण 20 गुणांचा आहे. त्यात अबकड आहेत 5-5 गुणांचे. 5 चोक 20. आता त्यातला प्रश्न सूचना काय दिल्या पाहू. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा. आता 20 गुणांच्यासाठी कोणते प्रश्न पाहू. प्रश्न आहे अ, ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. आता इथे सूचना लक्षात घ्यायची. उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा म्हणजे आकडे नाही लिहायचे तर अ, ब, क कॉलमच्या जोड्या लावून ती सगळी नावं लिहायची आहेत. 5 गुणांच्यासाठी 5. आता पहा इथे रकाना दिला आहे अन नंबर, अ गट, ब गट आणि क गट याच्या जोड्या लावायच्या आहेत. साखळी पूर्ण करायची. आता आपण क्रमाने गट पाहूया. 1 अ गटामध्ये ॲमेझॉन खोरे, 2 संकोचणारा मनोरा, 3 औद्योगिक क्षेत्र, 4 पंपाज गवताळ प्रदेश आणि 5 खाजगी. ब गटामध्ये बाबी आहेत. 1 वस्तू निर्मिती कार्य, 2 व्यापारी पशुपालन, 3 वैयक्तिक, 4 दाट विषुववृत्तीय वणे, 5 वृद्धांची संख्या जास्त. क गटामध्ये 1 टाटा लोह पोलाद उद्योग, 2 कमी लोकसंख्येची घनता, 3 जन्मदर कमी व मृत्यूदर अगदी कमी, 4 दक्षिण अमेरिका, 5 उपजीविकेकरता रोजगार उपलब्ध. आता याचा सहसंबंध लावून साखळी पूर्ण करायची. यानंतर ब प्रश्न आहे 5 गुणांच्यासाठी. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 5 गुण आहेत. 1 अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपेलिशियन पर्वतीय प्रदेशात लोकवस्ती दाट आढळते. कारण. आता त्याचं कारण लिहिण्यासाठी 4 पर्याय आहेत. अ विषम नैसर्गिक परिस्थिती, ब दुर्गम पर्वतीय प्रदेश, क लोह व दगडी कोळशाच्या खनिजांचा विकास, ड युद्धजन्य परिस्थिती. अचूक पर्याय निवडायचा आहे आणि पूर्ण विधान लिहायचं. क्रमांक 2 मासेमारी क्षेत्रासाठी सर्वोत्तम स्थिती. आता याचे पर्याय दिलेले आहेत. अ दंतूर किनारे, उथळ समुद्र, उष्ण हवामान, प्लवंकाची वाढ. ब उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकाची वाढ, थंड हवामान. क भूखंड मंच, प्लवंकाची वाढ, मासेमारीचे उत्तम कौशल्य, थंड हवामान. ड भूखंड मंच, दंतूर किनारे, प्लवंकाची वाढ, थंड हवामान. अचूक पर्याय निवडून पूर्ण विधान लिहा. क्रमांक 3 संयुक्त संस्थानाचे औद्योगिक क्षेत्र देशाच्या ईशान्य भागात स्थापन झाले आहे. कारण. पर्याय अ तेथे लोकवस्ती दाट आहे, ब तेथे मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध होऊ शकते, क तेथे कोळसा लोह खनिजासारख्या खनिजांचा
समृद्ध साठा उपलब्ध आहे. ड. तेथे वाहतूक मार्गाचे केंद्रीकरण झाले आहे. क्रमांक 4. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात अनेक उपप्रदेश आहेत, त्यापैकी टिंबटिंब. पर्याय: अ. नाईलचे मैदान, ब. गंगा यमुनेचे मैदान, क. मिसिसिपीचे खोरे आणि ड. ॲमेझॉनचे खोरे. क्रमांक 5. प्रदेशाच्या विकासावर प्रभाव पाडणारा प्रमुख नैसर्गिक घटक टिंबटिंब. अ. साधनसंपत्ती, ब. लिंग गुणोत्तर, क. शाळेतील नोंदणी गुणोत्तर, ड. रोजगार. क प्रश्न आहे, अचूक सहसंबंध ओळखा व लिहा 5 गुणांच्यासाठी 5. ए विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे. 1. ए विधान: उष्णकटिबंधीय सदाहरित घनदाट वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय टणक असते. आर त्याचं कारण: उष्णकटिबंधीय प्रदेशात व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित होऊ शकत नाही. आता पर्याय आहेत. अ. केवळ ए बरोबर आहे, ब. केवळ आर बरोबर आहे, क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 2चं विधान. ए विधान पाहू. भारतात औद्योगिक प्रदेश विशिष्ट ठिकाणी केंद्रित झालेले आहेत. आर त्याचं कारण: भारत हा कृषीप्रधान देश आहे. पर्याय: अ. केवळ ए बरोबर आहे, ब. केवळ आर बरोबर आहे, क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. ए विधान पाहू आपण. ए विधान आहे, तृतीयक आर्थिक व्यवसायात निसर्गातून काही घेतले जात नाही. आर त्याचं कारण: केवळ सेवा दिली जात असल्याने त्या व्यवसायांना सेवा व्यवसाय म्हणतात. पर्याय: अ. केवळ ए बरोबर आहे, ब. केवळ आर बरोबर आहे, क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 4. ए विधान: प्रत्येक औपचारिक प्रदेशाचा वेगळ्या सीमा असतात, ज्यामुळे प्रदेश ओळखणे सोपे जाते. आर त्याचं कारण: ही क्षेत्रे आर्थिक क्रियांमुळे एकमेकांशी बांधलेली आहेत. पर्याय: अ. केवळ ए बरोबर आहे, ब. केवळ आर बरोबर आहे, क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 5वं विधान दिलेलं आहे, प्राकृतिक किंवा मानवी घटक स्थिर नसून ते अतिशय गतिशील आहेत, काळानुसार ते बदलतात. आर त्याचं कारण: पृथ्वीवर सदैव परिवर्तन होत असल्याने तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता आढळते. पर्याय: अ. केवळ ए बरोबर आहे, ब. केवळ आर बरोबर आहे, क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. पहिल्या प्रश्नातलाच आता उपप्रश्न आहे ड. चुकीचा घटक ओळखा व लिहा 5 गुण आहे. काही घटकांचा गट दिलाय, त्यातला चुकीचा घटक ओळखायचा. 1. खनिजांमुळे दाट लोकवस्तीचा बनलेला प्रदेश. अ. ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशातील सोन्याच्या खाणींचा प्रदेश, ब. नैऋत्य आशियातील खनिज तेल उत्पादक प्रदेश, क. भारतातील खनिज उत्पादक छोटा नागपूर पठार, ड. उत्तर अमेरिकेतील प्रेरी प्रदेश. 2. नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असणारे प्राथमिक व्यवसाय. अ. शेती, ब. शिकार, क. मोटार उद्योग, ड. लाकूडतोड. चुकीचा घटक ओळखायचा आहे. क्रमांक 3. स्थानमुक्त उद्योग. अ. सिमेंट निर्मिती उद्योग, ब. घड्याळे निर्मिती उद्योग, क. हिरे तासणे उद्योग, ड. केसाच्या पिना निर्मिती उद्योग. 4. अंटार्क्टिका खंडात स्थायी मानवी वस्ती आढळत नाही. पर्याय: अ. अतिशीत हवामान, ब. सुपीक जमीन, क. बर्फाच्छादित जमीन, ड. दीर्घकालीन हिवाळा. 5. प्राकृतिक भूगोलात अभ्यासले जाणारे घटक. अ. वातावरणाचे घटक, ब. भूस्वरूप, क. सरोवरे, ड. दळणवळण. चुकीचा घटक ओळखायचा. प्रश्न क्रमांक 2. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 सोडवायचे. 12 गुण आहेत.
6पैकी कोणतेही 4 सोडवायचे आहेत आणि 12 गुण आहेत, म्हणजे एका कारणासाठी 3 गुण, 3 चौक 12. 1. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे. 2. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. 3. उद्योगधंद्याचे वितरण असमान असते. 4. मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगाचा विकास झालेला नाही. 5. निरक्षरता, दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. 6. भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे. प्रश्न क्रमांक 3. खालील फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे आहेत 5 पैकी आणि 9 गुण आहेत, म्हणजे एक फरक लिहायला 3 गुण. 1. भूमी उपयोजन व भूमी आच्छादन. 2. सार्वजनिक उद्योग व खाजगी उद्योग. 3. प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश. 4. प्रादेशिक विकास व प्रादेशिक असमतोल. 5. निसर्गवाद व संभाव्यवाद. प्रश्न क्रमांक 4 आहे, त्यामध्ये अ आणि ब आहे. चौथा प्रश्न एकूण 11 गुणांचा आहे, त्यापैकी अ 6 गुणांचा आणि ब 5 गुणांचा. अ प्रश्न आहे, दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील बाबी योग्य सूची किंवा चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. कोणतेही 6 सोडवायच्यात, 6 गुण आहेत. 8 बाबी दिल्या आहेत, 6 सोडवायच्या. तुम्हाला जगाचा नकाशा दिला जाईल, त्यामध्ये सूची पण तयार करायची आहे, चिन्हांनी सगळी स्थानं दाखवायची आहे, या बाबी दाखवायच्या. 1. दक्षिण अमेरिका खंडातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश. 2. लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील दुसऱ्या टप्प्यातील आफ्रिकेतील एक देश. 3. महाराष्ट्रातील प्रमुख एक प्रशासकीय शहर. 4. ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र. 5. आशिया खंडातील मासेमारीत अग्रेसर देश. 6. केप ऑफ गुड होप जलमार्ग. 7. नाईल नदीचे खोरे. 8. सायबेरियाचे पठार. आता नकाशामध्ये तुम्ही 8ही बाबी दाखवा, त्यापैकी 6 बरोबर येतील, तुम्हाला 6 गुण मिळतील. ब प्रश्न आहे, दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांच्यासाठी 5 प्रश्न. आता इथे दिलेली नकाशा दिलेला आहे भारत. व्यावसायिक संरचना दिलेली आहे, प्राथमिक सेवा क्षेत्र, इथे प्रमाण पण दिले, सूची पण दिली आहे, शेतकरी, शेतमजूर, इथे वर्ष आणि टक्केवारी, आणि हे सगळं प्रमाण दिलेलं आहे. आणि यावर काय प्रश्न विचारले ते आपण पाहूया. प्रश्न विचारलेला आहे क्रमांक 1, पुढील आलेखामध्ये काय दर्शवले आहे. 2. सर्वात जास्त शेतकऱ्यांची टक्केवारी कोणत्या दशकात दिसून येते. 3. सर्वात कमी शेतमजुरांची टक्केवारी कोणत्या दशकात दिलेली आहे. 4. दिलेल्या स्तंभालेखात कोणत्या घटकांची टक्केवारी सर्वच दशकात जास्त दिसून येते. आणि 5. वर्ष 1971 मध्ये शेतकरी व शेतमजुरांची टक्केवारी किती आहे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 सोडवायच्या, 12 गुण आहेत, म्हणजे एका टीप लेखनासाठी 4 गुण, 4 त्रिक 12. 5 दिलेले आहेत, 5 पैकी 3 सोडवा. 1. जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. 2. संमिश्र भूमी उपयोजन. 3. शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास. 4. वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. 5. संदेश वहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. प्रश्न क्रमांक 6. आता 6वा प्रश्न जो आहे तो एकूण 8 गुणांचा आहे. त्यामधला अ प्रश्न आहे तो 4 गुणांचा आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न आहे, खालील उताराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा 1-2दा वाचला की सहज प्रश्नांची उत्तरे सापडतात, समजून घ्यायचा. पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण 30° ते 60° उत्तर व 30° ते 55° दक्षिण अक्षवृत्तादरम्यान झालेले दिसते. या व्यवसायावर हवामानाचा प्रभाव दिसून येतो. उत्तर गोलार्धामध्ये या व्यवसायाचा विकास जास्त झालेला आढळतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालन, विस्तीर्ण गवताळ कुरणे, अत्याधुनिक तंत्र, बाजारपेठ आणि जमिनीच्या मोठ्या भागावर उपलब्धता यांनी प्रभावित झालेले आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये यांचा विकास व्यापारी दृष्टीने झाला. दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिकेतील पशुपालन उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून तेथे या व्यवसायाचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. घनदाटवणे, रोगट हवामान, निकृष्ट चारा असणाऱ्या विषुववृत्तीय प्रदेशात या व्यवसायाचा विकास फारसा झालेला नाही. यावर प्रश्न आहे. 1. पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान झालेले आढळते. 2. पशुपालन व्यवसायाचा सर्वात जास्त विकास कोणत्या गोलार्धात झालेला आहे. 3. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील
पशुपालन व्यवसाय कोणत्या घटकामुळे प्रभावित झालेले आहे? 4. जगातील पशुपालन व्यवसायाचे यांत्रिकीकरण झालेले खंड कोणते? ब प्रश्न आहे, आकृती काढून नावे द्या. कोणतेही 2 4 गुण आहेत. 3 पैकी 2 आकृत्या काढायच्या, 4 गुण म्हणजे एका आकृतीला 2 गुण आहेत. 1 स्थिरावलेला मनोरा, 2 वर्तुळाकार वस्ती, 3 भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध. आणि शेवटचा प्रश्न आहे 7वा. खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. कोणताही एकच सोडवायचा आहे. 8 गुण आहेत. 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा, 8 गुण. 1. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा. 2. व्यापारावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. 2 पैकी 1 सोडवायचा, 8 गुण. अशा प्रकारे आपण यावर्षीची आजच झालेली ही बोर्डाची परीक्षा प्रश्नपत्रिका पाहिली. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. वेगवेगळ्या विषयांचे 11वी 12वीचे व्हिडिओ लेक्चर प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील. आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.